तो हा बोला. जय टायगर. जय टायगर बोला. इंस्टावरून नंबर काढला होता. कुठून बोलताय म्हटलं? धुळे जिल्ह्यावरून. कुठून? धुळे जिल्हा. कुठं आलंय? धुळे का? हो. आपल्याला थोडं भुसावळला अडचण होती. ते थोडं आपलं उल्हास पाटील कॉलेज नाही का? हा हा. तिथं थोडं आपलं ते LC देत नाही पोरगाला, तो 60,000 मागतोय ते. 7,000 रुपये. हा. कशाला ऍडमिशन होतं पोराचं? मग तेच सगळं विचारून मी तुम्हाला फोन त्याच्यामुळे तुमचा नंबर काढला बरं का. हो. तुमचं नाव काय दादा? संदीप ठाकरे बोलतोय. संदीप ठाकरे आहे का? आपल्या ऋषिकेश बाबा भांडाकर ते. हा, त्यांच्याच जवळ काम करतो मी. हा दादा, बघितलं तुमचे व्हिडिओ लय बघतो मी. माझ्याकडे ग्रुप आहे इंस्टावर धुळे हा. म्हणून. मी दीपक चव्हाण बोलतो. मी सदेश बोलतोय. अच्छा. तुमचं नाव सेव्ह करतो तुम्हाला फोन. हो, तेवढी डिटेल विचारा आणि सांगा मग मला. हा, सगळं विचारतो दादा मी. संदीप हो. हॅलो. हॅलो. हा बोला ना. संदीप विद्यार्थी संगत बोलून घ्या तुम्ही. हा. हॅलो. हा बोला. आता येते का? हा. ऍडमिशन काढलं होतं. हा बोला ना. हा, ते ऍग्रिकल्चर कॉलेज, उल्हासवाडी कॉलेज, भुसावळ रोडचं. हा हा बोला ना. हा, तर मग ते काय म्हणत आहे, आपलं ते स्कॉलरशिप आहे का, हा. ते जेव्हापर्यंत अप्रुव्हल होत नाही तोपर्यंत LC देऊ शकत नाही असं म्हणत होतो प्रिन्सिपल. असं का बरं? स्कॉलरशिप फॉर्म भरलेला होता का तुम्ही? हा, फॉर्म भरलाय, पण तोपर्यंत अप्रुव्हल होत नाही तोपर्यंत भेटू शकत नाही असं म्हणतो. मी म्हटलं तर आम्ही फॉर्म भरलंय. फॉर्म भरले म्हणजे आता ते गव्हर्नमेंटचं काम आहे. आता ते 2 महिन्याच्या रागीन या 4 महिने लागेल ते काही सांगता येत नाही. तोपर्यंत मला दुसरं वर्ष पण असं वाया होऊन जाईल ना असं. अच्छा. तुमचं ऍडमिशन मग ऍग्रिकल्चरला होतं का? हो. तिथला नंबर भेटेल का आपल्याला कोणाचा? तिथला नंबर भेटेल का म्हटलं? नंबर हा. म्हणजे कॉलेजचा नंबर भेटेल का बुवा? नंबर देऊ. तुम्ही ज्यांच्याकडे LC घ्यायला गेलते ना, हा, त्यांचा नंबर आहे का? त्याचा नंबर नाही माहित. दादा, मग तिथं कॉन्टॅक्ट कसा होईल आपला? व्हाईस प्रिन्सिपलचा देऊ शकतो. व्हाईस प्रिन्सिपलचा आहे का? हा. द्या बरं व्हाईस प्रिन्सिपलचा. आणि तुमचं नाव वगैरे सांगा मला. तर नाम द्यायचं. जयेश विलास जाधव. अच्छा. भाऊ संदीप भाऊ, जयेश विलास राठोड, वर्षाडात अंदाजे. जाधव. काय जय विशाल ना? जय विलास जाधव. हा, वर्षाडात अंडा. हो. मला त्यांचा नंबर टाका बरं. मी त्यांच्याशी बोलतो. करतो तुमचं काम नक्की. ना संदीप भाऊ? हो, नक्की नक्की. चालतं. हो. मी टाकतो तुम्हाला व्हॉट्सअपवर. हो, एक काम करा, मला टेक्स्ट मेसेज करा. व्हॉट्सअपला नका टाकू. चालतं ठीक आहे. हा. हॅलो. हा सर, BSc ऍग्रीला होता तो फर्स्ट इयरला. हा, मग ते LC चा काही प्रॉब्लेम येत होता म्हणे. 7,000 रुपये फीस मागतात भाऊ LC काढण्यासाठी. म्हणजे LC घेतील ना. एवढी 7,000 थोडी ना लागते सर. हा, एवढी 7,000 नाही लागत ना LC साठी. तुम्हाला ते समजून देतील ना साहेब. तुम्ही कॉलेजला या, समजून देतील. कॅटेगरीला ती वरची फी असते ना, पहिली ती भरावी लागते ना, 7,000 7,500. बाकीची स्कॉलरशिप असते. हा, ते सांगत होते की स्कॉलरशिपचं जेव्हा फॉर्म भरलेला आहे म्हणे, स्कॉलरशिप ऍक्सेप्ट झाली का त्याच्यानंतर LC देऊ बुवा आम्ही, असं काही होतं ते. ऐकून तर घ्या साहेब. हा बोला. ऐकून तर मला बोलू द्या. मी तुम्हाला प्रोसेस सांगतोय. हा बोला. 65,000 फी आहे ना. हो. त्याच्यात तुमची ट्युशन फी विद्यार्थ्याकडून घेतली जाते ना. ट्युशन फी सरकार देतं. हो. आणि वरची फी विद्यार्थ्याला भरावी लागते. प्रत्येक कॅटेगरी वाला काहीतरी 7,000-7,500 भरत असेल, हे मला माहिती आहे. हो, ते तुम्हाला अकाउंट वाले व्यवस्थित सांगतील तुम्ही आल्यावर. हा, ती वरची फी कोणताही कॅटेगरीचा असला तरी त्याला ती वरची भरावी लागते. ओपन वाल्यांना तर पूर्णच भरावी लागते. OBC ला 50% भरावी लागते. हो.
हा तर मग 65 मधली त्याला काहीतरी 7, 8, 9,000 काही असेल त्याची. हा अच्छा. त्याच्यातली जी बाकी असेल त्याने ऍडमिशनच्या वेळेस 2-3 भरले असेल तर जी बाकी असेल ती त्याला भरावी लागेल. स्कॉलरशिपचं ते त्याने फॉर्म भरलेला नसेल हा हा. तर मग ती पूर्ण भरावी लागेल. अच्छा अच्छा. सरकारी नियम आहे तो. ते असं तुम्ही सांगत या. होते बर का सर, स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे. ते असं सांगत होते जेव्हा ते फॉर्म ऍक्सेप्ट होईल बुवा स्कॉलरशिप येईल हा ना मग ते तसंच ना तसंच राहतं ना. त्याच्यानंतर एलसी हे बघ भेटेल बुवा ऐका असं. तर खरी, ऐका तर खरी. हा हा. तो कॉलेज आता सोडतोय ना, तो कॉलेज सोडलं नसतं तर त्याला आता मध्ये जर त्याचं समजा स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय हा हा. आणि मध्ये त्याला त्याचा फॉर्म अजून क्लिअर झालेला नाही, तो ऑनलाईन क्लिअर दाखवतात ना ऑनलाईन. हो हो हो. त्याच्यात जर क्युरी आली, हा हा. क्युरी म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम येतो, हे डॉक्युमेंट कमी येते हा, आहे हा, ते हा, आहे, हा. तर स्कॉलरशिप भेटत नाही. हो. मग ती कोणी भरायची? अच्छा त्याच्यासाठी का? हा तो इथं असला हा हा. तर रेग्युलरला असला की त्याला कसं आहे, आम्ही वर्गात लगेच ज्या मुलांचा प्रॉब्लेम असतो त्यांना बोलवतो, त्यांना सांगतो ते क्लिअर करा ऑनलाईन, ते कागद अपलोड करा, असा विषय असतो तो. अलग अलग लक्षात. हो. आणि जो सोडून जातो त्याचा आपला काही रोल नसतो ना. हा बरोबर बरोबर. हा आणि तुम्ही आत्ता भरली बी तर हा. त्याच्या नावाने जो की तेव्हा मंजूर होऊन तो तुम्हालाच भेटेल. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही आता भरली काय हा. आणि नाही भरली काय सारखंच आहे. हा. पण तुम्ही आता सोडताय मंजूर व्हायच्या आधी हा, तर हा. तुम्हाला भरावी लागेल, असा विषय राहतो तो. चालेल चालेल मी बोलतो त्याच्याशी. आता तुम्ही एक काम करा, हा. त्याच्याशी नका बोलू, त्याला माहिती आहे सगळं. तुम्हाला जर शंका काढायच्या असतील कॉलेजला या, हो. त्या स्कॉलरशिप वाले अकाउंट वाल्यांशी बोला, ते तुम्हाला सांगतील सगळं व्यवस्थित. हा हो चालतंय चालतंय. हा 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 चालेल ठीक. हो हो धन्यवाद. हॅलो. 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 फीस भरलेली नव्हती का तू? नाही फी मग स्कॉलरशिप माफ आहे ना. स्कॉलरशिप माफ आहे ना, पण ती वरची काही फी राहते ना ती द्यावी लागते ना भाऊ. वरची दिली आहे मी संपूर्ण. किती भरले होते तू? म्हणजे 6,000 फी होती. हा. हा मी ती सर्व दिलेली. ती सगळी दिलेली ना, मग कॉलेजला जा. ते प्रिन्सिपल हा सोबत बोलणं झालेलं आहे माझं. हा. त्या प्रिन्सिपलला भेट म्हणा, मी फी भरलेली म्हणा वरची तेवढी तेवढी. स्कॉलरशिपचा फॉर्म जोपर्यंत ते सबमिट होत नाही तोपर्यंत तर काही भेटत नाही एलसी. कारण त्यांची फी काय 60 का 70,000 रुपये काहीतरी राहते. हा ती ट्युशन फी सरकार देतं वरून. म्हणजे हा ते देत. स्कॉलरशिप प्रमाणे. ते हा जोपर्यंत अप्रूव्हल होत नाही तोपर्यंत एलसी देणार आहेत ते बर का. हा पण एलसीडी. जोपर्यंत अप्रूव्हल होत नाही तोपर्यंत तुला कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागेल त्यांच्या. हो चालेल. हा त्यांच्याशी जा, तिथं बोलून घे कॉलेजला. माझं बोलणं झालेलं आहे प्रिन्सिपल सोबत. कोणता सर देवरे सरांचा का? हा ते प्रवीण देवरे सर होते. हो का. उद्या जेऊ का मग सर? हा कधी जा, आत्ता जा, उद्या जा. हो जातो. हो.